नमस्कार मंडळी. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय घडते ते आपण पाहूया. हॉस्पिटलमध्ये एक माणूस पार्वती आईंचा जीव घेण्यासाठी आलेला असतो. जानकी त्याला पकडते, पण तो तिला ढकलून देतो आणि तिच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. तो तिच्यावर हल्ला करणार असतोच तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि त्याला पकडतो. पकडून त्याच्या 2 थोबाडीत देतो आणि विचारतो, कोण आहेस तू, कोण आहेस तू? ऋषिकेश त्याला खूप मारत असतो. मग तो ऋषिकेशला धक्का देऊन हॉस्पिटलच्या मेन भागात येतो. तिथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या देखील त्या माणसाला बघते. ऋषिकेश त्या माणसाचा पाठलाग करत बाहेर निघून जातो आणि इकडे जानकी नर्सला सांगते, पोलिसांना कॉल लावा. हे ऐकून ऐश्वर्या खूप घाबरते आणि मग ती फायर अलार्मचे बटन दाबते. त्यामुळे सर्व हॉस्पिटलमध्ये अलार्म वाजायला सुरुवात होती आणि सगळे घाबरून जातात. ऋषिकेशचे देखील लक्ष त्या फायर अलार्मकडे वेधून घेतले जाते. त्यानंतर जानकीला तिथे ऐश्वर्या दिसते. जानकी तिला विचारते, तू इथे कसं काय? आणि इकडे शरू घरी आलेले असते. तेवढ्यात तिथे दादा आणि वहिनी येतात. हे पाहून शरूला खूप आनंद होतो. शरू त्यांना येऊन भेटते आणि म्हणते, बरं झालात तुम्ही आलात. मी इथे खूप बोर झाली होती एकटी. यावर त्या तिघांचे बोलणे सुरू होते. त्यानंतर शरू त्यांना सांगते की आई जानकी वहिनीला हॉस्पिटलमधून आणण्यासाठी गेल्या आहेत. यावर ते दोघे म्हणतात, का बरं, काय झालं, हॉस्पिटलमध्ये का बरं गेलेत? यार, आम्हाला कोणी का काही नाही सांगत. यावर शरू त्यांना सांगते, अरे बाबा, माझं ऐकून तर घेशील. पार्वती आईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, त्यामुळे तिथे जानकी वहिनी थांबल्या होत्यात. मग आता जानकी वहिनीला आई आणण्यासाठी गेल्या आहेत. एवढं काही सिरियस नाही आहे, आता त्या बऱ्या आहेत. मग दादा म्हणतो, चल आपण त्यांना एकदा हॉस्पिटलमधून भेटून येऊया. पण शरू म्हणते, अरे नका, आता ते येतच असतील घरी, मग तुम्ही कशाला धावपळ करताय? आणि इकडे जानकी ऐश्वर्याला प्रश्न विचारते, तो माणूस तुझ्या ओळखीचा होता ना? यावर ऐश्वर्या म्हणते, नाही, माझ्या ओळखीचा कसं काय असेल? तेवढ्यात ऋषिकेश पण तिथे येतो. तो म्हणतो, हा अलार्म कोणी वाजवला होता? यावर ऐश्वर्या घाबरत म्हणते, माझा काय संबंध? मी कसं काय वाजवू अलार्म? यावर जानकी म्हणते, का बरं, तू नाही का वाजवू शकत? कारण जिथे काही चुकीचं घडतं तिथे ऐश्वर्या असतेच. तू इथे काय करतेस? कोणी बोलवलंय तुला इथे? तुझा इथे येण्याचा संबंध काय आहे? तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि जानकीला ओरडते, जानकी, अगं काय आहे हे? जरा वेळेकाळेचं भान ठेव ना, तुम्ही कुठे आहात? तू इथे हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याला ओरडतेस? यावर जानकी म्हणते, आई, तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये? यावर सुमित्रा म्हणते, हो, मी इथे तुला घ्यायला आलेली आहे आणि पार्वतीला भेटायला सुद्धा. अगं, श्रावण महिना सुरू आहे. उद्या आपल्या घरी मंगळागौर आहे. त्याच्या तयारीसाठी मी तुला घेऊन जायला आली आहे. तेवढ्यात तिकडे नर्स डॉक्टरांना सांगते की 12 नंबरच्या पेशंटला शुद्ध आली आहे. डॉक्टर म्हणतात, हो का, म्हणजेच पार्वतींना? हे जानकी, सुमित्रा, ऋषिकेश आणि ऐश्वर्या ऐकते. मग सर्वजण पार्वती आईंना भेटण्यासाठी रूममध्ये जातात. पार्वती आई शुद्धीवर आलेल्या असतात. मग सुमित्रा त्यांच्याजवळ जाऊन त्यांना भेटते आणि म्हणते, काय हो, आता कसं वाटतंय? बरी आहे ना तब्येत? आणि तुम्ही असं का निघून गेला होतात? बघितलं ना आता काय झालं? मग पार्वती आई विचारतात, मला इथे कोणी आणलं? यावर सुमित्रा म्हणते, अहो, तुमच्या सुनेने, जानकीने आणलं तुम्हाला इथे. ती कालपासून इथेच बसून आहे तुमच्याजवळ. सुमित्रा म्हणते, मी इथे तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आले आहे, तुम्हाला आणि जानकीला. कारण उद्या आपल्याकडे मंगळागौर आहे. रणदिवेंच्या सर्व सुनांची मंगळागौर आहे. मग तुम्ही सुद्धा तिथे असल्या पाहिजे. म्हणून लवकर बरे व्हा आणि लवकर घरी या. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि ऋषिकेशला सांगतात, मिस्टर रणदिवे, आम्ही पोलिसात कंप्लेंट केली आहे त्या माणसाबद्दल. आता लवकरच कळेल की तो माणूस कोण होता. मग ऐश्वर्या डॉक्टरांना विचारते, डॉक्टर, आम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकतो का? कारण आता यांचं हॉस्पिटलमध्ये राहणं रिस्कीच आहे ना, त्यामुळे. मग डॉक्टर म्हणतात, हो, आता काही हरकत नाही, आता त्या बऱ्या आहेत. मग तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. फक्त डिस्चार्जसाठी तुमच्या काही सह्या द्या आणि मग तुम्ही त्यांचा घरी व्यवस्थित सांभाळ करा. यावर ऋषिकेश म्हणतो, हो, मी देईन सह्या. मग ऋषिकेश आणि डॉक्टर तिथून निघून जातात. त्यानंतर ऐश्वर्या घरी असते आणि सारंग तिला म्हणतो, अहो ऐश्वर्या, नक्की तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे?
तुम्ही लताताईंना आणि जानकीला घरी का घेऊन येत आहे? जर त्या दोघींमध्ये बोलणं झालं तर विषय संपलाच. मग जानकी वहिनीला कळेल की लताताईच तिची आई आहे. मग ऐश्वर्या म्हणते असं काहीही होणार नाही, कारण हॉस्पिटलमध्ये राहणं आपल्यासाठी खूप रिस्की आहे. त्यामुळे जर त्यांना घरी आणलं तर जानकी 24 तास लताताईंजवळ राहणार नाही, तिच्या घरातली कामे सोडून. त्यामुळे आपल्याला लताताईवर इथे व्यवस्थित लक्ष ठेवता येईल. सारंग म्हणतो, अच्छा अच्छा, असं आहे का ते? माझ्या लवकर लक्षातच नाही आलं. मानलं ऐश्वर्या तुम्हाला. सारंग म्हणतो, तुम्ही एका माणसाला पार्वतीला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. तो प्लॅन तर फ्लॉप झाला. यावर ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग, मी तुम्हाला किती वेळापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी त्या माणसाला पाठवलं नव्हतं. यावर सारंग आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, मग त्या माणसाला कोणी पार्वतीला मारण्यासाठी पाठवलं आहे? अहो ऐश्वर्या, नीट विचार करा. आधी पण तुमची मदत एका माणसाने केली होती आणि आता पण पार्वतीला तो माणूस मारायला आला होता. कोण असेल तो? इकडे ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या रूममध्ये असतात. जानकी गडबडीत ऋषिकेशला सांगते की मी सर्व मंगळागौरच्या जेवणाबद्दल बघितले आहे आणि बायकांना सुद्धा कळवले आहे. तुम्ही फक्त डेकोरेशनवाल्यासोबत बोलून घ्या. यावर ऋषिकेश म्हणतो, अगं हो हो, एवढी काय धावपळ करतेस? तू 2 दिवस पण हॉस्पिटलमध्येच होती, मग आता घरी आलेस तर थोडा आराम कर. आणि आता पार्वती आईला डिस्चार्ज दिला आहे ना, मग तू काळजी नको करूस. आपण त्यांचा नीट सांभाळ करू. पण माझ्या एक लक्षात येत नाही आहे, पार्वती आईंना मारणारा तो माणूस कोण असेल बरं? यावर जानकी म्हणते, हो ना, मी पण तेच म्हणते. तो माणूस कोण हे माहीत जरी नसलं तरी त्यामागे ऐश्वर्याचा हात असणार हे मला नक्कीच माहिती आहे. यावर ऋषिकेश म्हणतो, हो, मला पण तेच वाटतंय. पण ऐश्वर्या पार्वती आईंना का बरं मारण्याचा प्रयत्न करेल? जानकी म्हणते, अशी काहीतरी माहिती आहे की ऐश्वर्याला ती माझ्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही, त्यामुळे ती हा प्रयत्न करत आहे. आणि जानकी त्या दिवशी झालेला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते की जेव्हा मी कागदपत्र घेऊन देवघरात गेले होते तेव्हा पार्वती आईंना चक्कर आली होती आणि मी पाणी आणण्यासाठी बाहेर गेले असता ऐश्वर्याने नक्कीच ते पेपर्स बदलले असणार, मला खात्रीच आहे. त्यामुळे मी ऐश्वर्याच्या रूममध्ये ती नसताना झडती घेण्यासाठी गेले होते आणि तिथे मला माझ्या आईचा फोटो सापडला. त्यावर ऋषिकेश थोडा चिडतो आणि म्हणतो, काय तू ती नसताना तिच्या रूममध्ये गेली होतीस, ते पण झडती घेण्यासाठी? जानकी, हे मला अजिबात पटलेलं नाही आहेस, मला तू काहीच सांगू नको. ऐश्वर्या या गोष्टीचा घरात खूप मोठा तमाशा करू शकते आणि परत सर्वजण तुलाच बोलतील. त्यामुळे जानकी, तू असं परत काही करू नकोस, कारण परत सगळेजण पुरावे मागत बसतात. आपल्याला जर आपला मुद्दा मांडायचा असेल तर आपल्याकडे त्यासाठी पुरावा असणे गरजेचंच आहे. तेवढ्यात तिथे अवंतिका आणि सौमित्र येतात. ते पाहून जानकी त्यांना म्हणते, या ना. तेवढ्यात जानकी त्यांना म्हणते, तुमचे चेहरे असे का उतरलेले आहेत? यावर सौमित्र म्हणतो, आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि इकडे ऐश्वर्या पार्वती आईंच्या रूममध्ये जाते. तिथे जाऊन पार्वती आई झोपलेल्या असतात. ती पार्वती आईंचा हात पकडते. तेवढ्यात पार्वती आईंना जाग येते. त्या घाबरतात आणि म्हणतात, अगं तू? ऐश्वर्या म्हणते, हो हो, मीच. आणि ऐश्वर्या म्हणते, कर्माचे चक्र जिथून चालले होते तिथंच येऊन परत संपते. आणि म्हणते, काय हो, तुम्ही पळून गेले होतात का? पार्वती म्हणते, अगं जानकीला माझ्यावर संशय आला होता, त्यामुळे मला वाटले की मी पकडते की काय. मग ऐश्वर्या म्हणते, अच्छा, तर असं म्हणजे तुम्ही मला अडकवून पळून गेला होतात. ऐश्वर्या म्हणते, आपल्यात एक डील झाली होती. तोपर्यंत तू हे सर्व नाटक करायचं आणि जोपर्यंत हे नाटक पूर्ण होत नाही तू इथून हलायचं नाहीस, लक्षात ठेव. आणि काही झालं तरी त्या जानकीसोबत तू बोलायचं नाही. ती तुझ्या जीवावर उठली आहे आणि मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस. मग आता बघ, तूच विचार कर कोणाचं ऐकायचं. तेवढ्यात तिथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या तू इथे? ऐश्वर्या म्हणते, हो, मी इथे पार्वती आईंची चौकशी करायला आले होते. मग सुमित्रा म्हणते, पार्वती आई, तुम्हाला बरं वाटतंय ना? तुमच्यासाठी जिरे तुपाची फोडणी करून देते, तेवढी खाऊन घ्या. ऐश्वर्या म्हणते, हो ना, मी पण त्यांना हेच समजावत होती की तुम्ही पथ्य पाणी पाळा, आज चरबट अरबट काही खाऊ नका, आंबट चिंबट वगैरे. आणि इकडं सौमित्र आणि अवंतिका जानकी बहिणीला एक साडी दाखवतात. त्यावर जानकी त्या साडीची खूप कौतुक करते. मग अवंतिका खुश होऊन म्हणते, चला सौमित्र, आता मला 1000 रुपये द्या. मग ऋषिकेश विचारतो, कसले 1000 रुपये? अवंतिका सांगते की आमची भेट लागली होती की कोणताही विषय असला तरी जानकी बहिणी सर्वात पहिल्यांदा दुसऱ्यांचा विचार करतात आणि तेच खरं झालं. जानकी बहिणीने किती कौतुक केले माझ्या साडीचे. आणि सौमित्र आणि अवंतिका ती साडी जानकीला देतात आणि म्हणतात, ही साडी माझ्या लाडक्या वहिनीसाठी.
जानकी म्हणते, "अरे पण आत्ता कसं काय ही माझ्यासाठी आणली?" यावर सौमित्र म्हणतो, "आम्ही ठरवलं होतं की जेव्हा मी मुंबईत पहिली केस जिंकेल तेव्हा दादासाठी एक कुर्ता आणि वहिनीसाठी एक साडी घेऊन येऊ." मग ऋषिकेश म्हणतो, "अरे याची काय गरज होती? तुम्ही नाना आणि आईंना काहीतरी घेऊन यायचं ना." यावर सौमित्र म्हणतो, "मी कायमच आई-वडिलांसाठी खूप केलेलं आहे, पण दादा तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. मग तुम्ही सगळे आमचे डिसिजन घेतलेले आहे. मग तो डिसिजन मुंबई जाण्याचा का होईना असावा आणि तुमच्यामुळेच अवंतिका आज माझ्या आयुष्यात आहे." सौमित्र आणि अवंतिका दोघेही दादा आणि वहिनीचे खूप आभार मानतात. यावर अवंतिका मग विचारते, "काय वहिनी, आवडली का नाही साडी मग?" तर असा होता आजचा भाग आणि आपण पुढील भागात बघणार आहोत ऐश्वर्या, जानकी आणि पार्वती आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. हे आपण पाहूयात पुढील भागात. तर पुढील भाग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.